डे फॉर्मॅट हळूहळू तुम्हाला कमी होताना पाहायला मिळेल. अभिषेक या ठिकाणी स्वागत आहे आपलं. अभिदादा देवगरे या ठिकाणी माझा आनंद घेत आहेत. उपाध्यक्ष कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनला शिस्त लावण्याचं काम अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कमिटी मेंबर्सने केलेलं आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये रॉनी आणि हर्षल. गेम ऑन. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. व्हेरी फर्स्ट बॉल. नंदन पाडा संघ आपण पाहतो. पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज विकी स्ट्रॉंग अपील होती. असं वाटलं होतं की कदाचित गोलंदाजाला हलकासा स्पर्श होऊन गेलेला आहे, परंतु पंच तटस्थ भूमिकेत नितेश भोईर आणि स्क्वेलिकचे पंच शांताराम कोळंबे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट राईट आर्म ओव्हर द विकेटने पंचांच्या डावीकडून. खरं तर रॉनी बडवली संघाचे कॅप्टन आहेत. त्याच्यावरती KPL अर्थात 2026 पर्व आता लवकरच या ठिकाणी येणार आहे आणि 21 तारखेला ऑक्शन 16 देखील आहे. त्याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. अनेक वेगवेगळ्या खेळाडूंना जास्तीत जास्त बोली लावण्याचा प्रयत्न संघ मालकांकडून केला जाईल. या ठिकाणी लेट कट अगदी स्लाइस करण्याचा प्रयत्न गॅप मधून ढकलण्यात आलाय. बॉल चाललाय सरळ दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. अखेर बॉलने गाठली सीमारेषा आणि ते धाबा मिळतील. रॉनीला 4. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मराठे वडवली संघाच्या वतीने आपण पाहतोय. रॉनी आणि त्याच्या साथीनं हर्षल. एक डॉट त्यानंतर चौकार डॉट चौकार अशी गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी सध्या होतीये मैदानाच्या आतमध्ये विकीच्या वतीनं. ओ शॉट ऑफ लेन. चांगली गोलंदाजी संपर्काने आडव्या बाटने ड्रिल करून दाखवत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला, कारण सध्या आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जी व्ही रचना तुम्ही पाहतायत फिल्डिंगची. नंदनपाडा संघाची ST रक्षक मागे शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन शॉट पॉइंट शॉट कव्हर शॉट स्क्वेअर लेग शॉट मिड विकेट शॉट मिड ऑन अशी व्ही रचना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डीप मध्ये 2 खेळाडू तैनात होते. काऊ कॉर्नर मध्ये आणि लॉंग ऑफला पेट्रोलिंग करत असताना, परंतु षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकामध्ये धाव संख्या धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 8. चांगली गोलंदाजी विकेटचं तितकंच कौतुक जितकं रॉनीचं आपण केलेलं आहे, कारण बॅटर आणि गोलंदाज यांच्यामध्ये चालू असलेले तालमेल. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग अजिबात करू नका, कारण 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपण कव्हर करत आहोत. अगदी उद्घाटन सोहळा थोडासा या ठिकाणी लेट संपन्न झाला, त्या कारणास्तव ही स्पर्धा लेट चालू झाली आहे, म्हणून आपल्याला वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. आठ धावा धावफलकावरती सुरुवात या ठिकाणी थोडी शांत पाहायला मिळाली. 2 चौकार जरी आले असले तरी मात्र शांत सुरुवात आहे. रॉनीला माहिती आहे जर मैदानाच्या आतमध्ये थांबलो तर धावा येतील. बचेंगे तो और भी लढेंगे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अभिषेक. अत्यंत सुंदर क्रीडा नगरी आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये या ठिकाणी स्पर्धा होत असतात. खरं तर आम्ही या विभागामध्ये आल्यानंतर एकच गोष्टीची चर्चा होते, ती म्हणजे चांदईचा वर्ल्ड कप. अर्थात JKRK कोलंबे दाबानं सातत्याने आपल्याला त्या स्पर्धेचा ठाणे रायगड मध्ये देखील या स्पर्धेची चर्चा असते. ती स्पर्धा केव्हा होणार, मला असं वाटतं की गुढी पाडव्या निमित्त ती स्पर्धा होत असते. ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू गॅदर करतात, तोपर्यंत या ठिकाणी धाव मिळणार नाहीये. पहिला डॉट जी सुरुवात विकीने केली पॉवर प्ले 1 ची, ती सुरुवात आता पॉवर प्ले 2 ची होतीये गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. कर्जत प्रीमियर लीग 2026 हा थरार तुम्हाला या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. खरं तर मार्च महिन्यापर्यंत ती स्पर्धा KPL
नक्कीच होळी वरईच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर लॉंग ऑनला चालला बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक कदाचित काही खेळाडूंना बॉल स्पर्श होऊन अगदी बॉल भरपूर दूर जातो, परंतु आता इथे बॉल लागल्यानंतर क्षेत्ररक्षक थोडंसं मागे चाललेलं आहे. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी एक सिंगल मिळेल. दोन धावा घेण्यात आल्या माफ करा, कारण या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. मराठे वडवली संघ देखील एक कर्जत तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. रॉणीचा संघ बडून सातत्याने संघाकडे पाहिलं जात आहे. ओ लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल. संपर्क नाहीये, पंच चर्चा करतायत, परंतु त्यामधून निष्पन्न काय झालंय हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग अपील जेव्हा कॉर्ड बिहाइंडची असते तेव्हा तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे जाऊ शकत नाही, तुम्हाला मुख्य पंचांकडेच यावं लागेल, लक्षात घ्या. 10 धावा धावफलकावरती आहे. डॉट बॉल आलाय. पंच आमचे नितीश पुईरथ. एस इट इज OUT, फलंदाज बाद. OUT फलंदाज बाद असणारे. लगेच या ठिकाणी आपण पाहतो पंचांशी कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट नकोय. पंचांचा निर्णय हा कोणत्याही स्पर्धेमध्ये अंतिम मानला जातो, कारण कर्जत तालुक्यातील संघ खेळतात. लक्षात असू द्या, कर्जतची शिस्त ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची हे सर्व खेळाडूंना ठाऊक आहे, कारण सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपाध्यक्ष देखील अभि देवगरे या मॅचचा आनंद घेत आहेत. दहा धाव फलकावरती आपण पाहतो आणि 10 वरती पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे. मराठे वडवली संघाला KTC लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. थेट प्रक्षेपण घरी बसल्या प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद मिळू शकतो अशी वाहिनी फार कमी कालावधीमध्ये सध्या आपण पाहतोय जगप्रसिद्ध झालेली आहे. कर्जत टेनिस क्रिकेट अजिंक्य पवार अँड ऑल टीम आपली मनपूर्वक विशेष कौतुक केलं पाहिजे. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 10 असताना पहिला धक्का लागलाय. गोलंदाज अभिषेकला मिळतीये सफलता. शेवटचे 2 बॉल. प्रत्येक समालोचकाला हे माहिती आहे की बॉल टाकताना रिलीज ऑफ डिलिव्हरीला आम्ही थोडस पॉज नक्कीच घेतो. दोन चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज अभिषेक, स्ट्राइकेंडला न्यू बॅटर विशाल. ओ दी स्टंप हा पुढचा बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये बॉल चालला क्षेत्ररक्षक आणि इथे बेसफील्ड पाहायला मिळतीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काही चेंडू अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने जरूर केला, परंतु तिथे जाळं फाटकं निघालं आणि आता बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. 14 रन्स 14 धावा. शेवटचा बॉल गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. हो पुन्हा एकदा जागा बनवली आहे. चेंडू बाउन्स होत होता अतिरिक्त आणि त्याला फक्त दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलग लागोपाठचा दुसरा चौका. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. धाव संख्या धावफलकामध्ये 18. 1 विकेट्स बुडाली आहे. अर्थात हर्षल बाद झाला. रॉनीच्या साथीने आता विशाल. रॉनीच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. विशालच्या बॅट मधून देखील 2 चौकार आलेले आहेत. ओ बॅटची लिडिंग एज. मागे चालला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो लॉंग स्टॉप एंडला जाणारा
हा दर्जेदार चौकार. या 4 धाबेने संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, पुढे जाईल. एकंदरीत at 22 धाबा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये 8. या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळ जवळ 14 धावा या ठिकाणी एकवटण्यात आलेले आहेत. शांत क्रिकेट सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला नंदन पाडा, कदाचित आपण पाहतोय या बेल्ट मधील हा देखील एक संघ अतिशय चांगला आहे. खालापूर बेल्ट मधून हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि कर्जतचा एक स्थानिक संघ सध्या त्यांना फाईट करतोय, तो म्हणजे मराठे वडवली हा संघ. ओदिष्टम पहिला बॉल, भन्नाट वेग, चांगली गोलंदाजी, अचूक लाईन लेंथ, टप्पा देखील अप्रतिम पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा आहेत. पहिला डॉट विकीचा. प्रत्येक षटकाची सुरुवात त्यांनी डॉट बॉलने केलेली आहे. संघ नायकाने त्याच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे नंदनपाडा संघाच्या वतीनं, त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी सध्या आपण पाहतो विकीच्या माध्यमातून. सुंदर क्रीडांगण, भगवमय वातावरण. हो, यावेळेस आपण पाहतोय लेट कट फटका चांगला पिच खेळलेत. बॉल सरळ सरळ पॉइंटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप पॉइंट कडे बॉल सीमा पार अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु हाताला चटका लागून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आपण अभि देवगरे यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, जे कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. त्यांचा सन्मान होईल उपसरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते. आपण एक या ठिकाणी छोटासा सन्मान घेणार आहोत. खरं तर बिजी शेड्यूल मधून अभि देवगरे या ठिकाणी या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ त्यांनी दिलेला आहे. ओ, बॅटची लिडिंग एज, फलंदाज होईल बाद. रॉनीला परतावा लागेल माघारी. या बॅचची प्राइज विकेट मिळवली आहे नंदनपाडा संघाने. फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल टीम वडवली संघाला. अभि देवगरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. शिवशक्ती कडाव संघाचे कॅप्टन आहेत, कूल कॅप्टन, आणि कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, व्हाईस प्रेसिडेंट. त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीप्रमाणे आपण पाहतोय प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान, सत्कार, मान सन्मान या ठिकाणी देवाप्रमाणे केला जातोय. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. उर्वरित आपण पाहतोय 5 षटकांची मॅच आणि तिसरं षटक, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज विकी. ओ, शॉट ऑफ लेन पडल्यानंतर थोडस खाली राहिला. खरं तर आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी, बिलॉंग टू द विकेट. काय चेंडू पडल्यानंतर उंची त्याला प्राप्त झाली नाहीये आणि खाली एस्टान लगत हा चेंडू अस्थि रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. तोपर्यंत डॉट. 26 चा धावा फलकावरती आहेत. स्टील टू गो. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रभावशाली गोलंदाजी का असते ना, याचं ज्वलंत उदाहरण सध्या या सत्रामध्ये आपल्याला विकीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अतिशय सुंदर कंजूस गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 8, या षटकामध्ये अद्यापर्यंत 1 विकेट प्रस्थापित करत 4. शेवटचा बॉल, चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल वाईड. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने टीमची टोटल स्कोर मोज ऑन 27 धावा.
27 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवलाय, चेंडू डीप मध्ये चालला. एक कंप्लीट सेकंडचा कॉल, थोडस फंबल आणि या 2 धावा. या दरम्यान रामचंद्र कोळंबे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. उपसरपंच चषक म्हटल्यानंतर आपण पाहतो प्रत्येक व्यक्तीवरती विशेष प्रेम. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ चांदई असेल, अगदी ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित असेल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही युवा कार्यकर्ते, राजकीय सामाजिक क्षेत्रातील आणि धार्मिक क्षेत्रातील कोणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकामध्ये धावा संख्या धावा पुस्तकावरती 29 धावा झालेत टीम मराठे वडवली संघाची. चौथं षटक. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर चेंडू, डॉट बॉल. आणि खरं तर आपण असं वाटलं होतं की यॉर्कर चेंडू कित्येक वेळा डॉट पाहायला मिळतात आणि असे क्रिकेटचे ब्रह्मास्त्र आपण पाहतो. परंतु इथेही एक सिंगल मिळाली. बॅटला हलकासा स्पर्श झाला, ऑनसाइडला वळवण्यात आला, टर्न झाला आणि एक सिंगल. गोलंदाज बंटी. पहिलं सत्र, शांत खेळ, संयमी खेळ. ओ यावेळेस ऑन साइडला वर स्ट्रोक, बॉल चाललाय सरळ सीमा पार. रॉकेट शॉट तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतो नो लुक शॉट आणि इथे धावा मिळतील 6 षटक्या. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं चालू आहे आणि आता 4थ्या आणि 5व्या षटकात धावा येणं फार गरजेचं आहे. या मॅच मध्ये आपण पाहतो तर चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा कॉट बिहाइंड, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल. षटक क्रमांक 4चा खेळ जो प्रगती पथावरती 36 वरती आणखीन एक विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. तिथे बाद झाला. रुपेश बराडे गोलंदाज बंटी. बॅटर सज्ज स्ट्राइक एंडला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड परफॉर्मन्स आपण पाहतोय गोलंदाजांचा राहिलेला आहे. दंदन पाडा या संघाचे गोलंदाज या ठिकाणी काय प्रभावशाली गोलंदाजी करतात. जितकं तापमान उष्ण आहे ना त्याही पेक्षा या ठिकाणी आगीचे दिखारे आता गोलंदाजीमध्ये टाकण्यात आलेले आहेत. समोरच्या बॅटरला आपण पाहतोय या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करतात. पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम करतात गोलंदाज. छत्तीस धावा धावफलकावरती 36. ओ फुल टॉस.
फाउंडर या ठिकाणी अजिंक्य पवार आहेत. आणि आता एक गोलंदाज अजिंक्य जो नंदनपाडा संघाच्या वतीनं अजिंक्य जाधव जो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 39 धावा आहेत. 39. फुल टॉस बॉल, संपर्क नाहीये पाटण बॉलचा. ही संधी फार दुर्मिळ पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी ती गमावली आहे बॅटरने आणि ते मिळेल 22ची 1 धाव. पहिला डॉट त्यानंतर एक 22ची धाव या ठिकाणी अंकित होतीये. 40 धावा, फार कमी धावक गती सध्या आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी. खरं तर पडल्यानंतर फार कमी उंचीचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला नाहीये, तर मिळेल आणि अष्टान लगत हा चेंडू रक्षकाकडे जाईल. तोपर्यंत डॉट. चांगली गोलंदाजी करतात अजिंक्य जाधव आहेत. पुन्हा एकदा बॅटला व्यवस्थित टायमिंग प्रॉपर झाला नाही. एक कंप्लीट सेकंडचा कॉल, फेक सुरेख पाहायला मिळते. पाहावं लागेल एक्झॅक्टली या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत की नाही आपण तपासणार आहोत. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाईल. चला आपण जाऊया आमच्या वॉर रूम मध्ये, ज्या ठिकाणी केटीसी लाईव्ह इव्हेंटचे फाउंडर आणि ऑफिशियल अपडेटर सज्ज. तिसरे पंच या ठिकाणी आमचे सज्ज असतील. स्वतः आयोजन कमिटी चांगला डिसिजन त्यांच्या वतीने देण्यात येईल. एक कंप्लीट जलद गतीने करण्यात आली आहे, परंतु सेकंड साठी हा DRS घेण्यात आलेला आहे. व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही आहे या गोष्टी सर्व तपासल्या जातील. त्या गोष्टीचा उलगडा या ठिकाणी होणार आहे. SOUT फलंदाज बाद. एकच धाव मिळेल. बॅट प्रॉपर ग्राउंडिंग या ठिकाणी झालेली नाही आहे आणि अगदी आपण पाहतो त्याच्या अगोदर हा चेंडू एस्टांवरती जाऊन आदळलेला. इट इज OUT फलंदाज बाद. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आपण पाहतो. फलंदाज बाद झाले, स्वतःवरती नाराज आहेत. दुसरी धाव थोडीशी त्यांना महागात पडली आहे. हो, चांगला फटका कव्हरच्या दिशेने एक्झिक्यूट करण्यात आलाय. चेंडू हवेत होता, डीप मध्ये चेंडू चालला, तोपर्यंत मिळतील 2 धावा. आणि आता या 2 धावा, तिसरीचा प्रयत्न चालवलाय. विकेट सॅक्रिफाईस, फलंदाज बाद. कलेक्ट केला नाहीये चेंडू या ठिकाणी. एसटी रक्षकाने त्याला बॅकअप मिळालं, परंतु तिसऱ्या धाब्यासाठी पलटे ज्याला स्ट्राईक हवी होती त्याला स्ट्राईक मिळाली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा मिळतील जरूर, परंतु फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद. त्रेचाळीस धावा फलकावरती. शेवटचा बॉल आणि तो देखील हवेत. क्षेत्ररक्षक या ठिकाणी डाऊन दी बॉल आले, टिपली असेल. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि पहिल्या डावात या ठिकाणी आपण पाहतो अप्रतिम कामगिरी केली आहे ती नंदनपाडा संघाने. आणि आता इथे फलंदाज झाला बाद. धावा संख्या फलकावरती 43. 44 धावांची गरज असणारी टीम नंदनपाडा संघाला या मॅच मध्ये. या JK शेलू संघाचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे.
अवीर शाह इलेक्ट्रिकल्स, जय कोलंबो माता शीलू, अविनाश तरे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना होणार आहे. एका बाजूला गणेगाव आणि चालू सामन्यातील जो विजेता संघ असणार आहे दंदनपाडा वर्सेस मराठे वडवली यामधून ती सेकंड राऊंडची मॅच होईल. आणि त्यानंतर बावलोली वर्सेस जे के शेलू. लक्षात घ्या हा फॉर्मॅट आहे. जे के शेलू, राजू तरे असतील, साई मसने अँड ऑल टीम, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यात 44 धावांची गरज आहे. या साई मसने यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. खरं तर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. या स्पर्धेच्या वतीने उपसरपंच चषक 2026 मध्ये यंगस्टर अष्टपैलू खेळाडू यश तरे याचा जलवा तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. चला 44 धावांची गरज या मॅच मध्ये. आणि आता आपण लगेच जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. द्वितीय सत्राला सुरुवात या ठिकाणी होणार आहे. द्वितीय सत्र अर्थातच आपण पाहिलं तर चव्वेचाळीस धावांची गरज या मॅच मध्ये. आणि आता 44 धावा या ठिकाणी बनवण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. दंदनपाडा संघाच्या वतीने सलामीची ओपनिंग पेअर बीके आणि अभिषेक ही सलामीची जोडी आहे. सध्या आपण पाहतोय मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. चव्वेचाळीस धावांची गरज. आणि आता गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी पाटील.
स्टॅकेंडला अभिषेक, नॉन स्टॅकेंडला विकी, गोलंदाज ऋषी पाटील. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा, कारण स्पर्धा म्हटल्यानंतर डू ऑर डाय, जिंकू किंवा मरून नॉकआउट मॅचेस आहेत. जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील. पहिला बॉल, पहिलाच बॉल, काय फटका पाहायला मिळालाय, जबरदस्त आपण पाहतोय. खडे खडे स्ट्रोक, सरळ चेंडू चालला पाण्याच्या टाकीवरती आणि आता पहिला लॉंग लेगला आलेला संघर्षाचा संघर्षमय षटकार. या सन्मान अमीर शाह इलेक्ट्रिकल्सचे ओनर जय कोलंबो माता शेलू संघाचे पुरस्कर्ते आणि एक चांगले निवेदक समालोचक शेलू गावचा एक अप्रतिम आवाज. सध्या आपण पाहतोय गेले 2 ते 3 स्पर्धेमध्ये हा आवाज तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळालाय. असे आमचे अत्यंत जवळचे मित्र अविनाश तरे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण जगदीश पाटील नंतर, दशरथ पाटील नंतर आपण पाहिलं तर शब्दांचा भांडार कोणाकडे असेल तर तो अविनाश तरे यांच्याकडे असेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु अक्षरशः खोदण्याचा प्रयत्न केला. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला परंतु डॉट बॉल. आज शेलू टीमला घेऊन या ठिकाणी सातत्याने आपण पाहतो जे संघाचे पुरस्कर्ते पाठीशी उभे असतात. अविनाश तरे, मोस्ट वेलकम. अरे बा, पाठ निखळण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलं ऋषी पाटीलने. त्यांनी देखील आपला दबदबा प्रस्थापित केला या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार, एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅटर अभिषेकला थांबवण्यात आले. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन, मारण्यासाठी भाग पडलंय आणि हो, ज्याच्यासाठी ट्रॅप रचला होता त्यामध्ये अडकवलाय. फलंदाज अभिषेकला परतावा लागेल. 6 वरती पहिला धक्का. पहिल्या षटकामध्ये धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो 6 आणि त्यानंतर विकेट आली आहे. डॉट बॉल नंतर आपण पाहतोय अविनाश तरे, अमीर शाह इलेक्ट्रिकल्स या नावाची चर्चा आपण करत होतो. खरं तर नव्या पर्वाचा युवा शिलेदार अविनाश शंकर तरे. सध्याचं त्यांचं एकच मिशन, दामत पंचायत समिती 2026 याकडे त्यांचं अधिकाधिक लक्ष. सामाजिक कार्य करत असताना या ठिकाणी राजकीय क्षेत्राकडे देखील एक पाऊल पुढे टाकण्याचा आता 2026 मध्ये त्यांचा एक प्रयत्न असणार आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक आपण शुभेच्छा देखील देऊ. त्यांचा आवाज तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळेल यात शंका नाही आहे. शेवटचा अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. बाटची कडा मागे चाललाय. यष्टी रक्षक दूर होते. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पंच सांगतात आणि या पहिल्या षटकानंतर धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 6. दंदनपाडा संघाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला 44 धावांचं टार्गेट आहे. अगदी आपण पाहतो 30 बॉल मध्ये, परंतु या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की धावा या ठिकाणी प्रचंड वेगाने पुढे जातील, परंतु ऋषी पाटीलचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. कर्जत मध्ये आम्ही आहोत आणि कर्जतचा दबदबा का असो हे मात्र मराठे वडवली संघाच्या गोलंदाज ऋषी पाटीलने मात्र दाखवलेला आहे. 5 चेंडू डॉट, त्यामध्ये 1 विकेट आली आहे. वाखाणण्याजोगी स्पेल राहिलेला आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. इकॉनॉमिकल गोलंदाजी 1-6 ही धावत संख्या नंदनपाडा संघाची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज विशाल बोराडे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने पहिले षटक ऋषी पाटीलने हाताळले, आपल्या संघासाठी मात्र धावांचं संरक्षण करण्यासाठी जी गोलंदाजी आवश्यक आहे ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. विशाल बोराडेला आपण पाहतोय
जयशंकर क्रिकेट संघ चांदई, वैभव थेर, नितीश भुईर, सागरदादा असतील, अनेक त्यांचे क्रिकेटर्स असतील, शिलेदार आहेत, सर्वच खांद्याला खांदा लावून या ठिकाणी अहोरात्र मेहनत करतायत. अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये, परंतु नाईट टुर्नामेंट देखील चांदईचा बळकप लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. पहिला बॉल जणू काय मागच्या षटकाची प्रतिकृती पाहायला मिळतीये, झेरॉक्स कॉपी. आणि आता पहिल्या बॉलवरती याही गोलंदाजाचं भव्य स्वागत करण्यात आलंय. बॉल सीमा पार, षटकार. विशाल वरती विशाल आक्रमण करण्यात आलंय, कारण पहिल्या बॉलवरती षटकार, लोअर फुल टॉस, त्याला मात्र या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आले षटकारामध्ये. 12 धावा, 12 रन्स. आणखीन एक चांगला फटका, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करावी लागणार आहे टीम नंदनपाडा संघाला. आणि आता बॉल चाललाय सरळ पॉइंट मध्ये, धावा मिळतील 4. चार धावा मिळत आहेत. इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. सध्या आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र ही जबाबदारी आता विक्कीच्या खांद्यावरती आहे आणि त्याला साथ देण्यासाठी अजिंक्य मैदानावरती आलेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक, शॉर्ट स्क्वेअर लेग वरून बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागे बॅकअप करतात, तोपर्यंत मिळते एक सिंगल. व्हॉट अ थ्रो, ॲक्युरेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला, तोपर्यंत मिळते एक सिंगल. संघाची धावा संख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा, 17 रन्स. 44 धावांची गरज या मॅच मध्ये. 44 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. 5 ओव्हर मध्ये हे टार्गेट होतं. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने वळवलंय, मागे जाईल बॉल, तोपर्यंत मिळते एक सिंगल. चांगली फिल्डिंग मागे देखील आपण पाहतो. बॅकअप करत असताना सर्वच खेळाडूंचं कौतुक करावं लागणार आहे, कारण कमी धावसंख्या जेव्हा तुमच्याकडे असते, कमी धावसंख्या देखील असताना अनेक सामने अतितटीचे आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला मिळाले. तर असा सामना प्रेक्षकांना होणं अपेक्षित आहे, कारण प्रेक्षक राजा बाचा आनंद जेव्हा घेतो, जेव्हा सामने अतिशय कुशल मुवमेंटला असतात, तेव्हा प्रेक्षकांची देखील मन जिंकली जात आहेत. खरं तर विजय आयोजकांचा होतोय. ओ सरळ चेंडू बॉडीवरती आदळतोय, शरीराचा भेद घेतला जातो, तोपर्यंत कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. 18 धावा, 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल. ओ सॉफ्ट हँडने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, परंतु उडवण्यात आलाय मिड ऑफच्या डोक्यावरून, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 2 षटकामध्ये धाव फलकावरती 19. विजयासाठी 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये आता गरज असणार आहे ते एकंदरीत 25 धावांची. 18 बॉल 25 चं इक्वेशन. चला सामना स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. वडवली टीमला विनंती राहील, मराठे वडवली. भारत साठी आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी आयोजकांच्या वतीने कोल्ड ड्रिंक्स सुद्धा या ठिकाणी प्रत्येक संघाला देण्यात येते. कौतुक करावं लागणार आहे. 18 बॉल 25 ची गरज आहे. चला वडवली टीम, जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग अजिबात नको, कारण अजूनही 5 ओव्हरचा एक सामना आम्हाला कव्हर करायचे. त्यानंतर 5, 4, 3 असा फॉर्मॅट असणार आहे. सेकंड राऊंड मधून 2 मॅचेस जे मात्र 4 ओव्हरचे असतील, आणि थर्ड राऊंड क्वालिफाय मॅच मधून या ठिकाणी आपल्याला 3 ओव्हरची मॅच पाहायला मिळणार आहे. अठरा बॉल 25 ची गरज. गोलंदाज कल्पेश ठाणगे. केटी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
18 बॉल 25 ची गरज. चला टीम वावलोली संघाचे कॅप्टन पुन्हा एकदा थोडस आपण बदल करतोय. सेकंड राऊंडचे मॅच आपण लगेच हा सामना जिंकल्यानंतर खेळवणार नाही आहोत, कारण प्रत्येक संघाला थोडासा वेळ दिला जातो. त्या कारणास्तव आपण एक मॅच जी पेंडिंग आहे वावलोली आणि अविरशा इलेक्ट्रिकल्स जे के शेलू, चला आपण टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन या सन्माननीय नितीनजी सावंत साहेबांना विनंती करून आपण या आपल्या शुभाशय आपण करूया. टॉस ओ या ठिकाणी हा देखील चेंडू डॉट पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. 18 बॉल 25 धावांची गरज आहे. टॉस संपन्न होतोय. टीम वावलोली संघाने टॉस जिंकलेला आहे. जय भवानी क्रिकेट संघ वावलोली आपला निर्णय पेंडिंग आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय वावलोली टीमच्या वतीने घेण्यात आला. शेलू संघाला करायचे बॅटिंग. लक्षात असू द्या राजू तरे. हो धीम्या गतीचा बॉल, चांगलं व्हेरिएशन, फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. काय गोलंदाजी करतायत. 18 बॉल 25 धावांची गरज असताना सलग लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत. म्हणजे आता सामन्यामध्ये रंगतता निर्माण होतीये. प्रेक्षकांना जसा सामना हवाय तसा सामना आता मात्र होणार आहे. कारण 18 बॉल 25 ची गरज असताना समीकरण आता येणारे 15 बॉल 25 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी करतात केटी. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल वाईड बॉल. दिशेपासून थोडेसे भरकटलेत. अतिरिक्त धाव मिळेल त्याचा बेनिफिट या ठिकाणी मिळेल प्रतिस्पर्धी टीमला, जो मात्र नंदनपाडा संघ या धावांसाठी संघर्ष करतोय. म्हटलं जातं ना आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य जरूर बदलेल. या मॅच मध्ये देखील तसा संघर्ष करावा लागणार आहे. आजचा स्ट्रगल म्हणजे तुमचं उद्याचं गुगल. ऑन साइडला वड स्ट्रोक, जोरदार प्रहार या ठिकाणी करण्यात आलाय. जबरदस्त आक्रमक पवित्रा घेतलाय. बॉल चाललाय सीमा पार आणि त्या बॉल वरती लिहिलं असेल बॅटरने सी यू लेटर कॅपिटल लेटर मध्ये. बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 44 धावांची गरज आहे. 18 धावा अजूनही बनवावा लागणार आहेत. क्या बॅटिंग करतात बॅटर. विकीच्या बाट मधून आलेला हा घणाघाती प्रहार या ठिकाणी आपण पाहतोय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं. या मॅच मध्ये समीकरण सध्या नंदनपाडा संघाच्या फलंदाजाला घ्यावं लागणार आहे, कारण खालापूर बेल्ट मधून आलेला हा संघ सध्या कर्जत तालुक्यामध्ये खेळतोय. 26 धावा धाव फलकावरती आहेत. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. कल्पेश ठाणगे आपण पाहतोय. कमबॅक करावा लागेल. पुढे सरसावलेत. आणखीन एक बॉल डान्सिंग डाऊन द विकेट ओव्हर द बॉलर्स हेड. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड इन अ रो दुसरा धमाका षटकार. बत्तीस धावा धाव फलकावरती आहेत आणि आता 12 धावांची इथून गरज या मॅच मध्ये असणार आहे. संपूर्ण केलेल्या मेहनतीवरती पाणी फेरण्याचं काम. सुरुवातीला 3 चेंडू डॉट राहिले ते गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर कल्पेश ठाणगेच्या नावावरती, आणि शेवटचे 3 बॉल या ठिकाणी आपण पाहतो ते राहिलेत बॅटर विकीच्या नावावरती. सलग लागोपाठचा तिसरा धमाका. धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय 38 आणि आता 12 बॉल 6 धावांची गरज.
क्या बॅटिंग करतात विकीने. अगोदर गोलंदाजीमध्ये आपला कारनामा प्रस्थापित केलेला आहे. 2 ओव्हर त्याने हाताळल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. फक्त 15 धावा 12 चेंडूमध्ये त्याने खर्च केला. 1 विकेट प्रस्थापित केली आणि आता सध्या तो विकी जो मात्र नाबाद 11 बॉल 30 वरती खेळतोय. 6 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. विकी हंब्री ज्याने 2 षटकांचा स्पेल हाताळला आणि आता बॅटिंग मध्ये 11 बॉल 30. का बॅटिंग करतायत. एक हाती किल्ला लढवत असताना 12 बॉल आणि आता 12 बॉल 6 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल स्विच इट अटेम्प्ट सक्सेसफुल राहील. बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4 आणि या 4 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 42 वरती. फक्त आणि फक्त आता 2 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. ओ पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. या अगोदर 4 आल्या. काहीतरी या ठिकाणी आपण पाहतोय वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. कारण आता चेंडू जास्त शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. अंपायर सिग्नल वाईड बॉल. स्कोर आर इक्वल अर्थातच लेबल झालेली आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच बावलोली टीम आपण रेडी राहा. फलंदाज बाद. एका धावेची इथून गरज आहे आणि आता फलंदाज ठिकाणी होत आहेत बाद. फक्त आणि फक्त एका धावेची गरज. खरं तर कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने श्रीपती बाबा चषक 2026 ची स्पर्धा देखील आपल्याला याच क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. चांदई गावाचं भव्य मैदान 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000, द्वितीय क्रमांकाचं 25, तृतीय 12.5 आणि चतुर्थ 12.5 रुपयाचं पारितोषिक. बालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल अनेक पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्रवेश दिला जाईल. आणि जर या स्पर्धेसाठी तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर डॅनी लोंगले, अक्षय लोंगले, भावेश, हर्षल लोंगले, रत्नदीप, गणेश खारे या सगळ्यांशी तुम्ही संपर्क करू शकता. या फलंदाज ठिकाणी झाल्या बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम नंदनपाडा संघाला. फलंदाज बाद. OUTLBW आणि आता विकेट अटिक संपादित केले गोलंदाज विशाल बोराडीने. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर खरं तर आपण पाहतो 12 चेंडू 6 धावांची गरज होती. जर तो चौकार आला नसता टीम नंदनपाडा संघासाठी तर मात्र या मॅच मध्ये शेवटपर्यंत सामना तुम्हाला रंगतदार पाहायला मिळाला असता. परंतु आता अवघ्या एका धावेची गरज आहे. बॅक टू बॅक फलंदाज